हॅलो स्टुडंट, आज आपण डिस्कस करणार आहे पॉवर फॅक्टर बद्दल. तर पॉवर फॅक्टर नेमका काय असतो, प्रॅक्टिकली ट्रान्सफॉर्मरचं इम्पॉर्टन्स काय आहे कस्टमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना आणि कस्टमर म्हणजेच कन्झ्युमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना आणि जी युटिलिटी आहे आपली एमएससीबी जी आपल्याला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते त्यांच्या पण पॉइंट ऑफ व्ह्यू ना त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण आजच्या आपल्या लेक्चर मध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा, तुम्हाला डेफिनेटली याचा बेनिफिट होईल की पॉवर फॅक्टर नेमका काय असतो आणि तुम्हाला कळेल की पॉवर फॅक्टर कमी असल्यामुळे पेनल्टी का बरं लागते आणि इन्सेंटिव्ह का मिळतो जर पॉवर फॅक्टर चांगला असेल तर. ओके, तर व्हिडिओ शॉर्ट आहे, 15 मिनिटाचा फक्त. तुम्ही व्यवस्थित बघा, तुमच्या नोट्स पण तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, तर बघा बानू, आपण डेफिनेशन पासून स्टार्ट करूया. पॉवर फॅक्टर नेमका काय असतो, पॉवर फॅक्टर. ओके, तर पॉवर फॅक्टर ची डेफिनेशन जर बघितली बानू तुम्ही तर खूप सिंपल आणि डेफिनेशन आहे. इट इज अ कोसाइन अँगल बिटवीन कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज अँड करंट, तर करंट आणि व्होल्टेज मधला जो कोसाइन अँगल असतो त्याला आपण पॉवर फॅक्टर म्हणतो. ठीक आहे, ओके. तर कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. तर पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला खूप सिंपल आहे बघा. पीएफ इज इक्वल टू, जो तुम्ही अँगल काढणार कॉस म्हणजे व्होल्टेज आणि करंट मधला जो अँगल काढणार फाय, तर कोसाइन तो फाय टाकायचा आहे, तुम्हाला पॉवर फॅक्टर मिळणार. तर पॉवर फॅक्टर हा जो कन्सेप्ट आहे बेसिकली एसी करंटचा कन्सेप्ट आहे. एसी सप्लायचा कन्सेप्ट हा एसी करंटचा एसी सप्लायचा कन्सेप्ट आहे. डीसी मध्ये पॉवर फॅक्टर ऑलवेज युनिटी असतो, कारण डीसी मध्ये जर बघितलं बघा तुम्ही तर करंट आणि व्होल्टेज, आता बघा लक्ष द्या, हा टाइम आहे बघा टी, तर हे तुमचं करंट आहे समजा आय इज इक्वल टू 10 एम्पियर आणि व्होल्टेज प्रोव्हाइड केलं बघा तुम्ही समजा 12 व्होल्ट. तर तुम्हाला जर पॉवर वेव्हफॉर्म काढायला लावली तर सिंपल पॉवर काय येणार बघा, तुमचा पॉवर येणार व्ही इंटू आय. याच्यात अँगल तर नसतो दोघांमध्ये, ह्या दोघं कसं असतं प्रोडक्ट असतो, दोघं पण पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह होत नाहीये. तर प्रोडक्ट जर काढला बघा तुम्ही तर सिंपल 120 येणार पॉवर तुमची. पी इज इक्वल टू काय येणार बघा, 10 मल्टिप्लाइड बाय 12 तर येणार 120 व्होल्ट, 120 वॅट ऍक्च्युअली, सॉरी 120 वॅट. तर पॉवर तुमची सिंपल आहे. ह्याच्यामध्ये फक्त ऍक्टिव्ह पॉवर असते बा, देर इज नो रिएक्टिव्ह पॉवर इन डीसी सप्लाय. तर डीसी मध्ये रिएक्टिव्ह पॉवर नसते, प्युअरली ऍक्टिव्ह पॉवर असते. जो पण तुमचा पॉवर असते ती फक्त ऍक्टिव्ह पॉवर असते, देर इज नो रिएक्टिव्ह पॉवर. पण एसी मध्ये तसं नसतं. एसी मध्ये काही इलेमेंट असे असतात जे की करंट स्टोरिंग इलेमेंट आहे, जसं की व्होल्टेज स्टोरिंग इलेमेंट आहे. ओके, जसं तुमचं आता तुम्ही जर बघितलं मेकॅनिकल एनर्जी मध्ये बघा बानो, मेकॅनिकल एनर्जी मध्ये कसं असतं, मेकॅनिकल एनर्जी मध्ये खूप जास्त पाणी एखाद्या तळ्यात साठलेलं आहे, म्हणजे हा डॅम आहे, डॅम मध्ये पाणी साठलेलं आहे बा, तर ही पोटेन्शियल एनर्जी असते, राईट. जसं पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये असते. तुम्ही जर हे पाणी सोडलं बा एका हाईट वरून, एका पेन्स टाकणं हाईटून पाणी सोडलं तुम्ही, तर ही कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं बा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो बा तुमचा हाफ एम व्ही चा स्क्वेअर. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी, एम म्हणजे मास, जे पण मास असणार याचं पाण्याचं ते मास असणार बा. ठीक आहे, तर हाईट वरून सोडल्यावरती ही कायनेटिक एनर्जी कन्वर्ट होते. तसंच आपलं बाण इथं आपल्याकडे व्हेलॉसिटी आहे. आपल्या सर्किटमध्ये बाण इलेक्ट्रॉन फ्लो होता. ओके, व्हेलॉसिटी खूप जास्त असते इलेक्ट्रॉनची, मास कमी असतं बघा. मास खूप कमी आहे पण व्हेलॉसिटी खूप जास्त आहे. जी आपली एनर्जी असते इकडं ते आपण मॅग्नेटिक एनर्जी म्हणतो बाळा त्याला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी. ती एनर्जी सिंपल कन्वर्ट झाली बाळा, ही एनर्जी इकडे एनर्जी असते बाळा हाफ. जो इंडक्टन्स असतो, किती एनर्जी स्टोअर करता येते याच्यात, तो इंडक्टन्स त्याला म्हणतो बा एल. त्याच्यानंतर जो करंट असतो व्हेलॉसिटी त्याची असते बा, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. जसं इथं मोशन आहे, व्हेलॉसिटी मोशन आहे, म्हणजे जे फोर्स एक एक प्रकारची व्हेलॉसिटी आहे, तर इकडे बा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्सला आपण करंट म्हणतो. म्हणजे व्हेलॉसिटीची जागा इकडे करंट न घेतलीये, मासची जागा इंडक्टन्स न घेतलीये. तर सिंपल आहे हाफ एल आय स्क्वेअर. तर ही एक एनर्जी स्टोरिंग एलिमेंट आहे. याच्यामध्ये थोडी एनर्जी स्टोअर करतो हा करंटच्या फॉर्म मध्ये, करंट स्टोअर करतो. म्हणून आपण जेव्हा इंडक्टरला बा व्होल्टेज सप्लाय करतो तर इंडक्टर मध्ये करंट स्टोअर होतो. करंट स्टोअर झाल्यामुळे इंडक्टर स्टार्ट होतो, व्होल्टेज आधी स्टार्ट होतो बा, पण करंट थोडा उशिरा
ना स्टार्ट होतो. म्हणजे करंट काय करतो बा, लॅग करतो, करंट मागे पडतो. ओके, करंट लॅग व्होल्टेज बाय अँगल फाय. तर फाय अँगल मागे करतो, मागे पडतो. मग जे पण वर्क डन होतं बा आपलं, तर ते वर्क डन पाहिजे तेवढं होत नाही. जसं आता इथं व्ही इंटू आय केलं आपण डायरेक्ट, पण इकडे तसं नाहीये. करंट आणि व्होल्टेज सायमल्टेनियस इथं स्टार्ट नाही झालेलं. व्होल्टेज आणि करंट या दोघांच्या मध्ये अँगल आहे. ओके, मग त्यामुळे पाहिजे तेवढी ऍक्टिव्ह पॉवर इथं जनरेट होत नाही. थोडी पॉवर ही रिएक्टिव्ह फॉर्म मध्ये इथं स्टोअर होते, है ना. त्या पॉवरला रिएक्टिव्ह पॉवर म्हणते, जी पॉवर स्टोअर झाली आहे. आणि जी पॉवर डिसिपेट झाली इन द फॉर्म ऑफ हिट आय स्क्वेअर आर, त्याला म्हणतो बाळा आपण ऍक्टिव्ह पॉवर किंवा रिअल पॉवर. ओके, तर ह्या पॉवरचा बी एक इम्पॉर्टन्स आहे रिएक्टिव्ह पॉवरचा. ते आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स सेट करण्यासाठी लागते किंवा ट्रान्समिशन मध्ये पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी लागते. पण ही पॉवर लागते आपला वर्क डन करण्यासाठी. कोणतंही काम करायचं, तुम्हाला हिट प्रोड्यूस करायचे तर तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवर लागते. टॉर्क प्रोड्यूस करायचा आहे मोटरमध्ये तर रिएक्टिव्ह पॉवर लागते. तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला ऍक्टिव्ह पॉवरची गरज असते. ओके, मग बाळांनो, ह्या दोघांमध्ये जो अँगल असतो व्होल्टेज आणि करंट मध्ये, तर त्याच्यावरून कळतं आपल्याला किती स्टोअर झाली एनर्जी. जसं की अँगल आता 0 डिग्री असेल बाळा, याचा अर्थ काय असतो की व्होल्टेज आणि करंट इन फेज आहे. जसं की रेजिस्टन्स मध्ये असतं, व्होल्टेज आणि करंट हे दोघं सोबत फ्लो होत आहे. म्हणजे या दोघांमधला अँगल 0 आहे. तर तुम्ही बघू शकता बाळा, व्ही आय कॉस फाय ही असते तुमची ऍक्टिव्ह पॉवर, आणि तुमची रिएक्टिव्ह पॉवर काय असते बाळा, व्ही आय साइन फाय. ओके, तर व्ही आय साइन फाय ही रिएक्टिव्ह पॉवर, ही बा तुमची अपॅरेंट पॉवर. दोन्ही मिळून जी पॉवर बनते ती असते अपॅरेंट पॉवर. इकडे तर कन्सेप्ट नाही आहे, इकडे सरळ सरळ अपॅरेंट म्हणजे टोटल पॉवर म्हणजेच ऍक्टिव्ह पॉवर आहे. युनिटी पॉवर फॅक्टर आलं डीसी मध्ये. पण बा ना, एसी मध्ये तसं नसतं. एसी मध्ये डिपेंड असणार की तुमचं व्होल्टेज आणि करंट मध्ये किती अँगल आहे, राईट. आता हा व्होल्टेज आहे, तर व्होल्टेज आणि करंट मध्ये जो अँगल असणार आपला, त्याला आपण पॉवर फॅक्टर अँगल म्हणतो बाळा. बघा हा अँगल आहे दोघांमध्ये, हा जो अँगल आहे तो फाय अँगल आहे बाळा आपला. तर ह्या अँगलवर डिपेंड असतं की नेमकी रिएक्टिव्ह पॉवर किती आहे आणि ऍक्टिव्ह पॉवर किती आहे. अँगल जेवढा मोठा असेल तेवढी जास्त रिएक्टिव्ह पॉवर असते. ओके, म्हणून आपण याला काय करतो बा, याला पॉवर ट्रायंगलच्या फॉर्म मध्ये लिहितो आपण. म्हणजे बघा आता ही ऍक्टिव्ह पॉवर झाली बा आपली पी, समजा ही एवढी पॉवर आहे, आणि ही रिएक्टिव्ह पॉवर झाली क्यू. ओके, तर सर्किट मध्ये एवढा अँगल आहे, हा असतो पॉवर फॅक्टर अँगल फाय. आपण याला म्हणतो अँगल पॉवर फॅक्टर अँगल फाय. तर अँगल जर बघा रिएक्टिव्ह पॉवर जर वाढत चालली तर हा अँगल मोठा मोठा होत जातो. आणि अँगल जर मोठा झाला बानो, अँगल जर मोठा झाला याचा अर्थ काय होतो की आपली रिएक्टिव्ह पॉवर वाढत गेली बानो. जर तुम्ही बघितलं Q1, इकडे बघितलं तुम्ही Q2 आणि Q3, तर Q3 मोठा आहे बा. इकडे बघा तुम्ही, आता आपण जर अँगल लिहिला फाय 1, फाय 2 आणि आपण हा अँगल म्हटलं फाय 3, तर फाय 3 इज ग्रेटर दॅन फाय 2, फाय 2 इज ग्रेटर दॅन फाय 1. तर फाय 1 सगळ्यात छोटा अँगल आहे, पण बानो Q1 ही सगळ्यात छोटी पॉवर आहे रिएक्टिव्ह पॉवर. जसं जसं अँगल वाढत चाललाय बा, तर तुमचा रिएक्टिव्ह पॉवर वाढत वाढत जाते बा. सगळ्यात मोठी फाय 3 आहे, सगळ्यात छोटी फाय 3 ला Q3 सगळ्यात मोठा आहे बा. रिएक्टिव्ह पॉवर वाढत चालली. तर रिएक्टिव्ह पॉवर जर वाढत चालली बा, तर अपॅरेंट पॉवर पण वाढत जाते. कारण अपॅरेंट पॉवर काय, ह्या दोघांचा सम आहे बा. तर इथं राईट अँगल ट्रायंगल बनला आपला. तर तुम्ही जर थोडासा स्टडी केला राईट अँगल ट्रायंगलचा, हा आपली बाण हायपोटेनियस आहे, जी की अपॅरेंट पॉवर आहे. अँगल आपला फाय, आणि ही बा आपली ऍक्टिव्ह पॉवर. ओके, तर ऍक्टिव्ह पॉवर बघा या दोघांची मिळून जर तुम्ही हायपोटेनियसचा स्क्वेअर घेतला, क्यू स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर, आणि इकडे येणार बा तुमचा एस चा स्क्वेअर, अंडर रूट केलं बोथ साईडला, तर आपल्याला मिळणार एस इज इक्वल टू ऍक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर प्लस रिएक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर. ह्या दोघांचे जे समेशन आहे वेक्टर सम, कारण दोघांमध्ये अँगल आहे, आपण अरिथमेटिक सम नाही घेऊ शकत त्यांचा, वेक्टर सम घेतला आपण. ह्या दोघांचे जर सम घेतले तर आपल्याला भेटते अपॅरेंट पॉवर, राईट. आता याच्यावरून काय कळते बा आपल्याला की ऍक्टिव्ह पॉवरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, रिएक्टिव्ह पॉवरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, हे अँगल ठरवतो बा. हा अँगल ठरवतो, याला म्हणतात पॉवर फॅक्टर अँगल फाय. ओके, त्या अँगल वरून ठरतं की रिएक्टिव्ह पॉवर आणि ऍक्टिव्ह पॉवर ह्या दोघांमध्ये कोणती पॉवर मोठी आहे. अँगल जेवढा मोठा होत जाणार, अँगल जेवढा मोठा होत जाणार बघा, तेवढी ही रिएक्टिव्ह पॉवर वाढत जाणार. ओके, तर पॉवर फॅक्टरची जी रेंज असते बा, ती असते 0 पासून तर 1 पर्यंत. मिनिमम व्हॅल्यू पॉवर फॅक्टरची 0 आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू 1 आहे. याच्यावरती पॉवर फॅक्टर मोठा नसतो.
पॉवर फॅक्टर म्हणजे एक फॅक्टर आहे दोघांमध्ये, तो तुम्हाला पर्सेंटाईल दाखवतो की पर्सेंटाईल किती आहे. जसं की आता पॉवर फॅक्टर मध्ये समजा तुम्ही म्हटलं की 0.8 पॉवर फॅक्टर आहे, याचा अर्थ असा होतो की जवळपास अप्रॉक्सिमेटली 80% पॉवर तुमची ऍक्टिव्ह पॉवर आहे, 20% रिएक्टिव्ह पॉवर आहे. ओके, पर्सेंटाईल वन जर बघितलं आपण अप्रॉक्सिमेटली तर याचा अर्थ असा होतो. ओके, आता पॉवर फॅक्टर जर 0.5 आहे तर याचा अर्थ असा होतो की अँगल 45 डिग्री आहे. अँगल किती बा तुमचा 45 डिग्री आहे, म्हणजे जर तुम्ही अँगल 45 डिग्री घेतला बा तर ही जी पॉवर आहे ही पॉवर ही हाफ हाफ आहे. दोघांचं कॉन्ट्रीब्युशन ऑलमोस्ट 50% आहे. ओके, मग आता तुम्ही म्हणाल सर हा अँगल का दाखवतो, आपल्याला काय सजेस्ट करतो? हा अँगल सजेस्ट करतो बा तुमचा पॉवर फॅक्टर अँगल सजेस्ट करतो की कॉन्ट्रीब्युशन अपॅरेंट पॉवर मध्ये कॉन्ट्रीब्युशन ऍक्टिव्ह पॉवरचं आणि रिएक्टिव्ह पॉवरचं, ह्या दोघांचं कॉन्ट्रीब्युशन. ओके, तर हा झाला बा समजा तुमचा पॉवर फॅक्टर. आता हा अँगल कशामुळे आलाय, तर अँगल हा रिएक्टिव्ह एनर्जी मुळे आलाय. रिएक्टिव्ह एनर्जी कोण कन्झ्युम करतं, तर रिएक्टिव्ह एनर्जी असं अज्युम करतो आपण की इंडक्टर हा रिएक्टिव्ह एनर्जी कन्झ्युम करतो. जिथे जिथे इंडक्टर असेल, इंडक्टर काय करतो, फ्लक्स सेट करतो. मग फ्लक्स सेट करण्यासाठी याला काय कसं क्यू ची डिमांड असते, क्यू ची गरज असते. मग आरएल लोड जिथं असणार, जसं की इंडक्शन मोटर, आपला खूप मोठा लोड आहे इंडक्शन मोटर, तर हा इंडक्टिव्ह लोड आहे. त्याला रोटर मधून स्टेटर मधून रोटरकडे पॉवर ट्रान्समिट करायची एअर गॅप म्हणून त्याला रिएक्टिव्ह पॉवरची गरज असते. तर डेफिनेटली रिएक्टिव्ह पॉवरची गरज असणार, तर तो काय करणार, क्यू सर्किट कडून घेणार, कन्झ्युमर कडून घेणार, तुमच्या युटिलिटी कडून घेणार आणि ऍक्टिव्ह पॉवर पण घेणार. पण प्रॉब्लेम काय बानो, प्रॉब्लेम असा आहे की तुमचा जो एनर्जी मीटर असतो तो फक्त बानो तुमचं जे युनिट पडतं 1 युनिट इज इक्वल टू काय असतं बाळा, 1 युनिट इज इक्वल टू असतं 1 किलोवॅट पॉवर. एका हवर साठी तुम्ही जर कन्झ्युम केली तर 1 युनिट पडतो 1 किलोवॅट. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त ऍक्टिव्ह पॉवर कंझम्पशनचं बिल येतं बाळा तुम्हाला. ऍक्टिव्ह पॉवर कंझम्पशन याचं बिल येतं तुम्हाला, ऍक्टिव्ह पॉवर कंझम्पशनचं. म्हणजे तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह पॉवर कंझ्युम करणार तेवढंच तुम्हाला बिल येतं. मग तुम्हाला सर रिएक्टिव्ह पॉवरचं, तर रिएक्टिव्ह पॉवरचं बिल नाही येत बाळा तुम्हाला. मग तुम्ही रिएक्टिव्ह पॉवर किती बी घेतली तर बा त्याचं बिल येत नाही. म्हणून तुमचा पॉवर फॅक्टर अँगल तुमचा जर मोठा झाला तर याचा अर्थ तुमची रिएक्टिव्ह पॉवर डिमांड वाढत चालली आहे, पण तुम्ही बिल तेवढंच भरताय बाळा. बिल तुम्ही एवढंच भरताय ऍक्टिव्ह पॉवरच, राईट. पण अपरेंट पॉवर डिमांड वाढत चालली आहे कारण कॉन्ट्रीब्युशन Q1 आणि Q2 चं वाढत चाललंय. ओके, मग बानो एमएससीबी वाले काय करता, तुम्ही जर लो पॉवर फॅक्टर ठेवला, समजा लो पॉवर फॅक्टर ठेवला, तुमचा पॉवर फॅक्टर आहे 0.8 च्या खाली, 0.8 च्या खाली तुमचा पॉवर फॅक्टर 0.7 आहे, तर ते काय करतात, तुम्हाला पेनल्टी लावता. का बरं पेनल्टी लावताय, कारण तुम्ही पॉवर कन्झ्युम करताय, रिएक्टिव्ह पॉवर कन्झ्युम करताय, त्याचं बिल भरत नाहीये, तुम्ही फक्त ऍक्टिव्ह पॉवरचे करताय. मग त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही एमएससीबी कडून क्यू घेताय ना, मग त्याचं पण पेनल्टीच्या रूपात बिल भरा तुम्ही, राईट. तुमचा जो लोड आहे खूप इंडक्टिव्ह आहे, तुम्हाला क्यू ची डिमांड जास्त लागते. क्यू पॉवर कशासाठी लागते बा, फ्लक्स सेट करण्यासाठी. ओके, आपल्या सर्किटमध्ये फ्लक्स सेट करण्यासाठी ही डिमांड असते. एमएससीबी कडून आपण काय घेतो, पी घेतो आणि क्यू पण घेतो. ओके, पण क्यू किती घ्यायला पाहिजे त्याला मर्यादा आहे. तर त्यांनी सांगितलंय की अप्रॉक्सिमेटली तुम्ही 80% तरी ऍटलिस्ट तुम्ही ऍक्टिव्ह पॉवर घ्या, म्हणजे त्याचं बिल भरणं पडेल तुम्हाला. 20% ठीक आहे, क्यू घ्या तुम्ही, या अँगल पर्यंत ठीक आहे, या अँगल पर्यंत. ओके, या अँगल पर्यंत ठीक आहे. जसं की कॉस इज इक्वल टू 30 डिग्री घेतला तुम्ही, तर तुम्ही जर पॉवर फॅक्टर काढला बघा कॉस 30, तर तुम्ही पॉवर फॅक्टर बघा किती येणार तुमचा, कॉस 30, तो कॉस 30 येतो बघा तुमचा 0.866. ठीक आहे, 0.866. तर इथपर्यंत तुम्ही घ्या, काही प्रॉब्लेम नाही. थोडी रिएक्टिव्ह पॉवर घ्या, माहिती आहे मला की मॅक्सिमम लोड आपली इंडक्टिव्ह असते. बानो इंडस्ट्रीमध्ये 90% मोटर इंडक्शन मोटर आहे, तर इंडक्टिव्ह लोड असणारच तिथं, त्यात काही वादच नाही. त्याला क्यू पण लागणार, यस पण पी पण लागणार. पण बिल तुमचं पीचं भरताय तर लिमिट पेक्षा जास्त क्यू घेऊ नका, कारण लिमिट पेक्षा जास्त जर तुम्ही क्यू ड्रॉ केला त्याचं तुम्ही एक तर बिल देणार नाही, दुसरी गोष्ट अपरेंट पॉवर डिमांड वाढत जाणार, त्याला जनरेटर चालू करावं लागेल. कारण की जनरेटरची जी रेटिंग असते तुमची, तर त्याला केव्हीए जनरेट करावं लागतं ना, केव्हीए मध्ये असते जनरेटरची रेटिंग. ओके, किलोवॅट मध्ये पण असते, पण मग रेटिंग आपल्या जनरेटिंग जी प्लांट कॅपॅसिटी असते ती केव्हीए मध्ये असते. तर त्यांना जास्त जनरेटर चालू करावं लागतं, डिझेल त्यांचं जळतं. जर स्टँड बाय पॉवर प्लांट चालू केला तर पीक हवर्स मध्ये खूप त्यांना प्रॉब्लेम्स येतात, खूप सारे जनरेटिंग स्टेशन चालू करायला लागतात तुमच्या रिएक्टिव्ह पॉवर मुळे. ओके,
मग तुम्ही म्हणणार सर लो पॉवर फॅक्टर जरी ठेवला आम्ही त्याचा अर्थ काय होतो? लो पॉवर फॅक्टरचा अर्थ होतो सिंपल, लो पॉवर फॅक्टरचा अर्थ होतो की बा तुम्ही जास्त रिॲक्टिव्ह पॉवर कंझ्युम करताय, जास्त रिॲक्टिव्ह पॉवर तुमचा लोड घेतोय, ऍक्टिव्ह पॉवर कमी घेतोय, म्हणून अँगल वाढत चाललाय बळा. आणि अँगल जर वाढत गेला बळा तर लक्षात ठेवायचं अँगल वाढला की कॉस फाय कमी होतो. तुम्हाला माहिती बळा अँगल 0 असला तर कॉस फाय मॅक्सिमम असतो, अँगल 90 कडे जर गेला अप्रोच केला तर कॉस फॅक्टर 0 पॉवर फॅक्टर 0 असतो. कॉस 90 0 आहे, कॉस 0 1 आहे. मग जसं जसं तुम्ही अँगल वाढवत जाणार तसं तसं हा 0 कडे अप्रोच होणार, मॅक्सिमम व्हॅल्यूकडून मिनिमम व्हॅल्यूकडे जात राहणार. जसा अँगल आता 0 डिग्री आहे, 10 डिग्री, 20 डिग्री, 30, 40, 50 अँगल वाढत गेला बघा तर बघा अँगल जसं जसं वाढत जाणार तुमचा तशी तशी डिमांड वाढत जाणार तुमची, वाढत जाणार. एक स्टेज अशी येणार किंवा डिमांड खूप जास्त वाढली 90 डिग्रीला, असं तर होत नाही प्रॅक्टिकली, पण हे असं असतं बघा. ठीक आहे, तर तुमचा अँगल वाढत गेला तर तुमची डिमांड वाढत जाते. आणि एमएससीबी वाल्यांना बराच सुना लावता एक कंपनीवाले, त्याच्यामुळे त्यांनी असं त्यांच्या लक्षात आलं जाते की तुम्ही क्यू डिमांड घेणार ना तर मग तुम्ही डेफिनेटली तुम्ही त्याच्यासाठी पेनल्टी भरा. मग तुमचा पॉवर फॅक्टर 0.8च्या खाली गेला, त्यांनी कट ऑफ ठेवलाय 0.85, तर 85चा जर खाली गेला तुमचा तर तुम्हाला ना डेफिनेटली पेनल्टी भरायला लागेल, कारण की तुम्ही पॉवर कंझ्युम करताय, रिॲक्टिव्ह पॉवर, बिल भरताय ऍक्टिव्ह पॉवरचं. ठीक आहे, तर मी एक एक्झाम्पल देत असतो आमच्या स्टुडंटसाठी. तुम्ही जरा वडापावच्या दुकानात गेले ना बळा, वडापावच्या दुकानात गेले तर काय असतं माहिती का बा, तुम्हाला ते वडा बी देतं, पाव बी देतं आणि थोडी चटणी बी देतं, चटणी देतं. तर चटणीचे पैसे नसतात बाळा, राईट. चटणी आणि ती मिरची जी देते ना थोड्या प्रमाणात देतं, असं नाही 1 किलोभर मिरची देणार तुम्हाला, थोडी देणार. तर ही चटणी काय फ्री असते. ओके, तर एकदा घेतली तुम्ही, थोडीशी घेतली मिरची, एक मिरची घेतली तर हा वडापावला काही बोलत नाही तुम्हाला. ठीक आहे, तर थोडी एक मिरची घेतली तुम्ही आणि थोडीशी चटणी घेतली, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही जर याला म्हटलं 1 किलोग्राम चटणी डायरेक्ट किलो मिरची द्या, 10 रुपयाच्या वडापाववरती नाही भेटणार ना, अजिबात नाही भेटणार. ना चटणी भेटणार ना वडापाव भेटणार तुम्हाला, कारण तुम्ही पे करते फक्त वडापावसाठी, चटणीला पे करत नाही तुम्ही, ते फ्री आहे. ओके, ते फ्री आहे त्याच्यामध्ये, त्यांच्याकडून त्या साईडला. तसंच बा इकडे ना क्यू साठी तुम्ही पे करत नाहीये, क्यू ला पे करत नाहीये तुम्ही, फक्त पी पे करताय, ऍक्टिव्ह पॉवरची डिमांड पे करताय, जे पण तुमचं कंझम्पशन होते. कारण एनर्जी मीटर ऑलवेज मेजर ऍक्टिव्ह पॉवर, ओके, विथ रिस्पेक्ट टू टाइम. किती वेळासाठी तुम्ही ऍक्टिव्ह पॉवर कंझ्युम करताय त्याचं बिल येतं. मग त्यांनी हा पेनल्टी कन्सेप्ट काढलाय. मग तुम्ही म्हणणार सर ओके, मग सर हा जी डिमांड आहे सर आमची लोडची, इंडक्शन मोटरला ती एवढी क्यू लागते. समजा आता याची रेटिंग कशी असते बघा, किलो व्होल्ट अँपियर रिॲक्टिव्ह मध्ये असते. ही जी असते बघा ही किलो वॅट मध्ये असते, मोठे युनिट. ठीक आहे, आणि याची रेटिंग असते बघा केव्हीए मध्ये, ही अपरंट पॉवर रेटिंग आपली. बरं, मग त्यांचा पर्याय काय बघा पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी? तर पॉवर फॅक्टर इम्प्रुव्हमेंट साठी समजा तुम्हाला तुमची डिमांड बघा, तुमच्या इंडस्ट्रीची डिमांड आहे 2000 खूप मोठी झाली ना, ही 20 kVAr ही डिमांड बघा तुमची, 20 kVAr. ऍक्टिव्ह पॉवर डिमांड समजा तुमची 15 किलो वॅट, शक्यतो हीच मोठी असते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ. ओके, मग आता हे 20 बा तुमचा हा 15 आहे, तर बेसिकली बघा ना तुमची ही डिमांड खूप जास्त झाली आहे. मग तुम्ही ही स्वतः डिमांड फुलफिल करू शकता. तर कशी? तर बघा ना, लक्षात ठेवायचं इंडक्टर पॉवर, आपण अजम्पशन असं आहे की इंडक्टर पॉवर ना क्यू पॉवर कंझ्युम करतो बा, रिॲक्टिव्ह पॉवर कंझ्युम करते, राईट, कंझ्युम करतो. पण दुसरी गोष्ट अशी बा ना, जो कॅपॅसिटर असतो तो बा ना फक्त ऍक्टिव्ह पॉवर कंझ्युम करतो आणि रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करतो. लक्षात ठेवायचं पहा, क्यू हा रिॲक्टिव्ह पॉवर काय करतो, सप्लाय करतो बा. मग तुमची जी पण डिमांड आहे ना, तुम्ही थोडा कॅपॅसिटर बँक लावून तुम्ही स्वतःची डिमांड स्वतः हे करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा बानो, तुमची डिमांड आता 20 kVAr आहे. ओके, आणि तुमचा पॉवर फॅक्टर हे 15 किलो वॅट आहे, आणि पॉवर फॅक्टर समजा जे काय असेल 0.6 आहे तुमचा. ओके, 0.6 पॉवर फॅक्टर आहे लॅगिंग. मग आता काय केलं बघा तुम्ही, आता तुम्ही स्वतःची कॅपॅसिटर बँक बसवली, एक डेल्टा कनेक्टेड कॅपॅसिटर बँक बसवली तुम्ही. ठीक आहे, तुमच्या कंपनीमध्ये डेल्टा कनेक्टेड कॅपॅसिटर बँक बसवली. ओके, ह्या पद्धतीनं बसवली तुम्ही, राईट. तर आता ही पॉवर फॅक्टर बँक काय करते बाळा, सॉरी कॅपॅसिटर बँक काय करते बाळा, हे ना ऍक्टिव्ह पॉवर कंझ्युम करते थोड्या प्रमाणात.
कारण की याच्यावर तर लोड नाही, पण याच्यात ऍक्टिव्ह पॉवर जाणार थोडे कॅपॅसिटन्स मध्ये. आणि ही काय करते बघा, क्यू पॉवर सप्लाय करते. क्यू पॉवर काय करते, सप्लाय करते. तर ही रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करणार आपल्या सर्किटला. मग आपल्या जे डिमांड होते 20, त्यातली समजा 10 यानं सप्लाय केली. मायनस असते ना ही व्हॅल्यू, कारण की सप्लाय करते, तर मायनस अपोजिट डायरेक्शन नसणार. डिमांड म्हणजे कन्झ्युम करणार, कन्झ्युमला प्लस घेतो आपण आणि सप्लायला मायनस घेत असतो. तर आता ही बा आपल्याला जी टोटल पहिली डिमांड होती 20 पैकी बा आपण आपली स्वतः जनरेट केली 10 वरती आली बाळा, तर 10, तर आपला पॉवर फॅक्टर अँगल कमी झाला बाळा. पॉवर फॅक्टर अँगल कमी झाला. आता बघा इतकीच डिमांड लागते आपल्याला, इतकी 10 आणि ही 15 बाळा, तर पॉवर फॅक्टर आपला इम्प्रूव्ह झाला बाळा. ठीक आहे, पॉवर फॅक्टर काय झाला आपला, इम्प्रूव्ह झाला, कारण आपण स्वतः जनरेट केली रिॲक्टिव्ह पॉवर. आता ती काय करता, मग रिॲक्टिव्ह पॉवर जर आपण जनरेट केली तर बा आपला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होणार, मग आपल्याला पेनल्टी नाही लागणार. ठीक आहे, मग आपला जे डिमांड असते बा ऑटोमॅटिकली चेंज होत राहते. ओके, ही रिॲक्टिव्ह पॉवर डिमांड चेंज होत राहते. इंडक्शन मोटर जास्त चालू झाल्या रिॲक्टिव्ह पॉवर डिमांड वाढते आपल्या सर्किटची. मग त्याच्यासाठी बांधू ना आपण ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर, एपीएफसी म्हणतो आपण याला, ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर, एपीएफसी आपण लावतो. तो काय करतो बघा, कंटिन्यू बघत असतो की किती डिमांड आहे आपल्याला, केव्हीआर डिमांड किती आपल्या सर्किटची, आणि त्याच्यानुसार ना हा कॅपॅसिटर बँकची व्हॅल्यू वाढवत राहतो. कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू वाढली की तुमची रिॲक्टिव्ह पॉवर बी वाढते पहा. ओके, मग कॅपॅसिटरच्या व्हॅल्यू कमी जास्त झाल्या की तो कंटिन्युअसली ते चेक करत राहतो किती डिमांड आहे, पॉवर फॅक्टर किती ठेवायचा. आपण सेटिंग करून ठेवले की पॉवर फॅक्टर 85 इतका करून ठेवला, तर कंटिन्यू मग हा थोडा ऍक्टिव्ह पॉवर कन्झ्युम करणार आणि रिॲक्टिव्ह पॉवर सप्लाय करत राहणार, जे आपल्या सर्किटची डिमांड आहे, आणि आपला पॉवर फॅक्टर बी इम्प्रूव्ह होणार. एमएससीबी वाल्यांवरती पण बर्डन कमी होणार बघा. एमएससीबी वाल्यांना बी बर्डन कमी होणार, त्यांची कोणी आपण थोडी घेणार, आपण आपली स्वतःची प्रोव्हाइड करणार. डेफिनेटली. आता तुम्हाला सर आपण पॉवर फॅक्टर युनिटी करू शकतो का? डेफिनेटली युनिटी करू शकतो आपण. जर आपण 20 वाली 20 सगळी आपण, आपल्याला 20 केव्हीआर लागते बघा, आणि आपण पूर्णच्या पूर्ण आपली कॅपॅसिटर बँक मोठी लावली 20 केव्हीआर ची सप्लाय केली, तर आपल्याला त्यांच्याकडून फक्त ऍक्टिव्ह पॉवर डिमांड पाहिजे बघा. जेवढी पॉवर जेवढी नीड होती आपली तेवढी आपण स्वतः जनरेट केली आपल्या कॅपॅसिटर बँक कडून. आणि आपला जो पॉवर फॅक्टर एमएससीबी कडून येणारा तो युनिटी असणार, युनिटी पॉवर फॅक्टर 1 असणार. पण प्रॉब्लेम काय बाळांनो याच्यामध्ये, आपण युनिटी पॉवर फॅक्टर ना जास्त इकॉनॉमिकल नसतो. त्याचं कारण आहे की हा एक तर ऍक्टिव्ह पॉवर कन्झ्युम करणार, तर त्याच्यामुळे तुमचं बिलिंग वाढणार. दुसरी गोष्ट, जी आपली कॅपॅसिटर बँक आहे, ही जी बँक आहे आपली, याची रेटिंग वाढणार बा. ओके, याची रेटिंग्स वाढणार. रेटिंग्स वाढली बा तर डेफिनेटली कॉस्ट वाढणार. त्या सगळ्या गोष्टी आहे, पैसे जास्त लागणार कॅपॅसिटर बँक विकत घ्यायला, परत आपलं बिलिंग बी वाढणार. ओके, मग लोक काय करतात, जास्त इम्प्रूव्ह नव्हते करत. अगोदर काय करायचे लोक, की ठीक आहे पॅनल्टीच्या बाहेर आलो ना आपण, बस आपला कट ऑफ किती आहे 0.85, बस त्याच्यावर आणायचे, जास्त इम्प्रूव्ह नाही करायचे. मग पण काही लोकांकडे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायला कॅपॅसिटर बँक विकत घ्यायला पैसे नव्हते. त्या छोट्या इंडस्ट्री होत्या, शेजारच्या इंडस्ट्री. याचा जर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह झाला बा, तर बाकीच्या बाजूच्या इम्प्रूव्ह होतो, डेफिनेटली इम्प्रूव्ह होतो. कम्युटेटिव्ह प्रोसेस असते. क्युम्युलेटिव्ह प्रोसेस म्हणजे काय, की एकाने इम्प्रूव्ह केला तर दुसऱ्याचं पण इम्प्रूव्ह होणार ऑटोमॅटिकली. पण प्रॉब्लेम हा आहे की यांना मग याला बिल पे करावं लागतं, कारण ऍक्टिव्ह पॉवर कन्झम्पशन जास्त झालं इकडे कॅपॅसिटर बँकचं. बिल जास्त पे करावं लागतं, पैसे जास्त गुंतवावं लागेल, इन्व्हेस्ट करावं लागेल. कॅपॅसिटर बँक महागडा असता, बरेच पैसे लागतात याला. मग गव्हर्नमेंटनं काय केलं की यांना इन्करेज करण्यासाठी यांना सांगितलं की तुम्हाला इन्सेंटिव्ह देणार आम्ही. इन्सेंटिव्ह देणार. इन्सेंटिव्ह म्हणजे काय, की त्यांना सूट देणार बिलामध्ये. जसं की 1% सूट. तुमचं जे बिल आहे, समजा 1 लाख बिल आहे, तर 1,000 रुपये तुम्हाला कमी करणार. तुमचं 1 कोटीचं बिल आहे, ते 1 लाख रुपये तुमची कमी करणार. ओके, इन्सेंटिव्ह देणार. मग तुमचं जर पॉवर फॅक्टर 0.95 असेल, इथपर्यंत इन्सेंटिव्ह भेटायला चालू होते बघा. 1%, परत तुम्ही 9.6 केला तर 2%, समथिंग लाईक दॅट. 1.5% है ना, तर 9.7 केला तर 2%. ठीक आहे, 0.98 केला तुम्ही, खूप जास्त इम्प्रूव्ह केला तर 2% पर्यंत इन्सेंटिव्ह देता बिलामध्ये, तर तुम्हाला सूट मिळणार. तर तुम्ही इन्करेज होता की चला आपलं बिल कमी येत आहे, तर आपण इन्व्हेस्ट करू शकतो कॅपॅसिटर बँकमध्ये. तुम्हालाही परवडणार, एमएससीबी ला पण परवडणार. एमएससीबी ची डिमांड त्याची डिमांड कमी होते, त्याच्यावर बर्डन येतं. जे केव्हीए डिमांड राहते, केव्हीए डिमांड कमी होते बघा. आता केव्हीए डिमांड जर बघा ना, तर पहिले इथं जर तुमचा पॉवर फॅक्टर असेल तर ह्या लेनचा केव्हीए त्यांना जनरेट करावा लागेल, केव्हीए. जर तुम्ही पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला तर ही लाईन बघा लेंथ कमी झाली याची,
ही लेंथ कमी झाली बा, इतकंच पॉवर जनरेट करावं लागते त्यांना, इतकंच जनरेटर चालू ठेवावं लागेल. आणि स्पेशली पीक हार्स मध्ये यांना खूप प्रॉब्लेम होतो बाळा. कोणते जनरेटर चालू ठेवावे, कोणते बंद करावे, यांना प्रॉब्लेम येतो खूप पीक हावर्स मध्ये. बेस हावर मध्ये तर काही प्रॉब्लेम नसतं. आता पीक हावर काय असतं बाण बघा, लक्ष द्या. दिवसातले काही घंटे असे असतात, दिवसातले, आता आपण लोड कर शिकलोय भाई, ठीक आहे. ही बाण आपली डिमांड आहे मेगावॉट मध्ये आणि आपले हवर्स आहे. ओके, तर सुरुवातीला दिवस तर चालू होतो बघा, लोड कमी असतो. नंतर नंतर जसा दिवस उगवतो, ऑफिसेस चालू होता, इंडस्ट्रीज चालू होता, आणि अशा पद्धतीने हा लोड कर आपला व्हॅरी होत जातो बाळा. याला ना काय म्हणते माहिती का, याला पीक हावर्स म्हणतात बाळा. जसं की आता हे पीक हावर्स आहे, याच्यामध्ये खूप जास्त डिमांड वाढलेली असते. तर थोड्या ड्युरेशन साठी डिमांड वाढते, 2 ना 3 घंट्यासाठी. तर यात काय होतं बा, यात ना खूप सारे जनरेटर चालू करावे लागतात, बॉयलर्स चालू करावे लागतात, आणि बॉयलर्स चालू करणं इकॉनॉमिकल नसतं. कारण की बॉयलर चालू करायचे म्हटलं त्याच्यामध्ये खूप सारी स्टीम असते बाळा, आणि मग एकदा चालू केलं परत थोड्या वेळाने हे बंद होणार लोड, है ना. मग जनरेटर बंद करायचं परत, मग ती गरम झालेली स्टीम परत थंड होऊन जाणार तशीच, त्याचा काही फायदा नाही होणार. सिंक्रोनाइज करायला परत ते ऑपरेशन करायला खूप अवघड असतं बाया सगळ्या गोष्टी. त्याच्यामध्ये खूप लॉसेस होता, जबरदस्त लॉसेस होता. एखादा प्लॅन्ट चालू करून नुसतं बंद करायचं ना, तर करोडो रुपयेचा कोळसा जाळला जातो बा. म्हणजे काही फायदा होत नाही त्याचा. खूप अनइकॉनॉमिकल गोष्ट आहे बा ही सगळी. जनरेटर्स थोड्या वेळासाठी चालू करणं. हा, बेस लोडला 24 तास चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही बाळा. बेस लोडला काही प्रॉब्लेम नाही, कारण मग एकदा चालू झालं का मग काही प्रॉब्लेम नाही येत. चालू झालं की कोळसा गव्हर्निंग बॉयलर बी चालू असतो, कोळसा जाळणं चालू असतो. पण पीक हावर्सला थर्मल पॉवर प्लांट चालू करणं अवघड असतं. म्हणून आपण इथं नेहमी असे क्विक चालू होणारे जनरेटर चालू करतो. जसं डिझेल पॉवर प्लांट आहे, हायड्रो पॉवर प्लांट आहे. वरून पाणी सोडायचं खालच्या तळ्यामध्ये, मग खालच्या तळ्यात पाणी सोडलं वरतून, तर इट ऍक्ट एज जनरेटर. नंतर मग हेच पाणी मोटर चालू करून वरती टाकायचं, त्याला स्टँड बाय पॉवर प्लांट म्हणतो आपण. तर हे सगळ्या गोष्टी तिथे होतात, बरोबर. मग हे सगळे इकॉनॉमिकल नाही, म्हणून ते एमएसबी वाले म्हणतात की बाबा ठीक आहे, तुम्ही इम्प्रूव्ह करा पॉवर फॅक्टर, आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ. ठीक आहे. तर आता खूप मोठं होतं लेक्चर. आजच्या लेक्चर मध्ये एवढंच बांधू. तर आपण काय शिकलो समराईज करू. आपण समराईज करू की एमएससीबी ला काय नुकसान आहे लो पॉवर फॅक्टरचं. तर तुम्हाला मी सांगितलं बांधू, केव्हीए डिमांड वाढते, त्यामुळे त्यांना ऍडिशनल जनरेटर्स चालू करायला लागतं विनाकारण, आणि बिल पण मिळत नाही त्याचं, कारण की बिल ऍक्टिव्ह पॉवरचं मिळतं. त्यामुळे ते इनकरेज करता कन्झ्युमरला, किंवा इव्हन पॅनल्टी पण लावतं की तुम्ही तुमचा पॉवर फॅक्टर क्यू डिमांड, ही जी क्यू डिमांड आहे तुम्ही तुमची कंट्रोल करा, कॅपॅसिटर बँक लावा, सिंक्रोनस कंडेन्सर लावा, काहीतरी करून ही इम्प्रूव्ह करा. तुम्हाला आम्ही इन्सेंटिव्ह देऊ. तुम्ही जर जास्त चांगलं जर काम केलं, 0.95च्या जर वर इम्प्रूव्ह केला, तर डेफिनेटली तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ. ओके. ह्या पद्धतीचं बांधणं त्यांचं नुकसान होतं, त्यांना पैसे बी नाही मिळत, आणि उगाच त्यांना पॉवर प्लांट चालू करायला लागतात, जे की पीक हावर्स मध्ये खूप खर्च त्याला येतो. एक युनिट त्यांना 10-15 रुपयाला पडतो. मग काय परवडणार, तिथे 6-7 रुपयाला विकताय, आणि पीक हावर्स मध्ये 10-15 रुपयाला जर पडला त्यांना युनिट, तर मग ते इकॉनॉमिकल नाहीये बाळा. ठीक आहे. तर त्यामुळे ते इनकरेज करतात. दुसरी गोष्ट, कस्टमर साठी कसा हा धोकादायक आहे बाळा लो पॉवर फॅक्टर. 2 मिनिटात बघूया आपण, आणि मग कन्क्लूड करू. लो कस्टमर साठी, कंझ्युमर जो आहे आपला, कस्टमर नाही म्हणू शकत आपण, कंझ्युमर म्हणू, कारण कंझ्युम करतोय. आता कंझ्युमर मध्ये कस्टमर मध्ये थोडासा फरक आहे. कंझ्युमर साठी कसा लो पॉवर फॅक्टर बघा, आपली ऍक्टिव्ह डिमांड काय असते, व्हीआय कॉस फाय. ओके, व्हीआय कॉस फाय. तर बाळा आपलं करंट आहे मशीन मधला करंट, तर करंट इज इक्वल टू काय असतो बाळा, पी डिवाइड बाय व्ही कॉस ऑफ फाय. ओके, हा डिवाइडला जाणार इकडे. बाळा तुमचं जर लो पॉवर फॅक्टर असेल, तर हे ऍक्टिव्ह पॉवर मध्ये बाळा जर लो पॉवर फॅक्टर असेल, तर करंटचं कॉन्ट्रीब्युशन वाढणार याच्यात ऑब्विसली. जर लो पॉवर फॅक्टर असेल तुमचा, तर तुमच्या मशीन मधला करंट वाढणार, डेफिनेटली वाढणार, करंट डिमांड वाढणार. आणि करंट वाढलं बा, तर वाइंडिंग मध्ये आय स्क्वेअर आर लॉस वाढतो, आणि हे लॉसेस जे ना बा हिटच्या फॉर्म मध्ये होता, आणि तुमची मशीन ओव्हरहीट होते. ओव्हरहीट होते, आणि रोजच्या रोज थोडी थोडी ओव्हरहीट झाली बघा, तर इन्सुलेशनची लाईफ कमी होते. इन्सुलेशनची लाईफ कमी होते बा. तर एक छोटासा आहे कस्टमर साठी पण लो पॉवर फॅक्टर काही चांगला बेनिफिशियल नाहीये. तुम्हाला थोडंसं वाटतं की ठीक आहे सर, आम्ही तर लो पॉवर फॅक्टर युज करू, आम्हाला बिल कमी येणार. नाही बाळा, बिल कमी येणार, पण तुमच्या मशीनची लाईफ कमी होते ना. आणि दुसरा म्हणजे महत्वाचा पार्ट म्हणजे बा, आपली एनर्जी वेस्ट होते, विनाकारण वेस्ट होते आपली एनर्जी, विनाकारण एक्स्ट्रा करंट आपण ड्रॉ करतोय, आणि हिटच्या फॉर्म मध्ये एनर्जी लॉस होते. त्यामुळे तुम्ही चांगल्या पॉवर फॅक्टरला रन करा मोटर. फॉर एक्झाम्पल समजा पॉवर लागते बा तुम्हाला 5000 वॅट, तुमचं व्होल्टेज बा 440 व्होल्ट घेऊ आपण.
ओके. सिंगल फेजचं व्होल्टेज घेऊया आपण, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सिंगल फेज सप्लाय घेऊ आपण, तर 220 घेऊ व्होल्ट, ठीक आहे, 220 व्होल्ट. ओके, ऑल राईट. तर पी इज इक्वल टू काय आहे, व्ही आय कॉस पाय. तर बघा अनु करंट 5000 पॉवर आहे आपली, आणि करंट काय येणार बा, मग तुमचा व्होल्टेज येणार 220 मल्टिप्लाइड बाय पॉवर फॅक्टर आपण घेऊ 0.5. ओके, 0.5 घेऊ पहिला पॉवर फॅक्टर. तर बघा अनु, मी तुमच्या देखत कॅल्क्युलेट करतो. 5000 ब्रॅकेट क्लोज डिवाइड बाय 220 व्होल्ट मल्टिप्लाइड बाय करंट बा तुमचा 45.45. ओके, 45.45 अँपियर करंट येते बा, ठीक आहे. हा करंट ड्रॉ करते तुमची मोटर. आता तोच तुम्ही बाळानं, तोच लोड आहे, डिमांड तीच आहे बघा, 5000 लागते तुम्हाला पॉवर, 220च व्होल्ट आहे बघा, आणि तुम्ही ना बा 0.9 ला पॉवर फॅक्टर रन केला बा, इम्प्रूव्ह केला पॉवर फॅक्टर आणि 0.9 केला. तर तुमच्या देखतच बघा बानो करंट डिमांड किती कमी झाली, 5000 डिवाइड बाय 220 व्होल्ट आणि 0.9. तर जबरदस्त डिक्रीमेंट होणार बा करंट मध्ये 25.25. तर तुम्ही लक्षात घ्या बानो, 25.25 अँपियर. बघा, थोडा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केलाय ना, तुम्हाला 45 अँपियर वरून 25 म्हणजे जवळपास तुम्हाला 20 अँपियर करंट कमी लागतोय बा, 20 अँपियर करंट कमी लागतोय. आता जर तुम्ही आय स्क्वेअर, आपण रेजिस्टन्स घेऊ हा लॉस, आय स्क्वेअर आर म्हणजे रेजिस्टन्स 1 घेऊ आपण, आय स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 करू बा आपण, तर याचा तुमचा लॉस येणार बा 637 वॅट ऑलमोस्ट, है ना, या करंटला 25 अँपियरला. आता 45 ला बघा बानो, 45.45 आय स्क्वेअर आर करू आपण, आर आपण 1 ओम घेऊ, अजून करू 1 ओम. तर बघा बानो 2065 वॅट, 2065 वॅट लॉसेस होत आहे. तर हे ना बा ह्यूज अमाऊंट मध्ये लॉस हीट प्रोड्यूस करणार मशीन मध्ये, आणि हा कमी अमाऊंट मध्ये हीट प्रोड्यूस करणार. तर कधी पण कस्टमरला पण फायदेशीर आहे की त्यांनी चांगल्या पॉवर फॅक्टरला मशीन रन करावी, तुमच्या मशीनची लाईफ वाढणार. ओके, मशीनची लाईफ वाढणार, तर तुमच्यासाठी पण बेनिफिशियल आहे की तुम्ही बानो चांगल्या पॉवर फॅक्टरला रन करा, तर तुमच्या मशीनची लाईफ वाढणार, हीट कमी प्रोड्यूस होणार, आणि अननेसेसरीली पॉवर लॉस नाही होणार. ठीक आहे, तर तुम्ही पॉवर फॅक्टर मध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी कॅपॅसिटर बँक लावू शकता, एक सिंक्रोनस मोटर लावू शकता नो लोडला. ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मशीन जर लावले तुम्ही नो लोड कंडिशनला, इट ऍक्ट एज अ सिंक्रोनस कंडेन्सर, ते पण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करते. ठीक आहे, तर पुढच्या लेक्चर मध्ये बघूया की पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह कशी करते. तोपर्यंत बाय, टेक केअर, आणि आय होप तुम्हाला हे लेक्चरचा बेनिफिट झाला असेल आणि तुम्ही पॉवर फॅक्टर तुम्हाला समजला असेल काय असतो. ठीक आहे, पॉवर फॅक्टर इज नथिंग बट द कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. त्या दोघांमध्ये जितका कमी अँगल असेल तेवढा ऍक्टिव्ह पॉवर जास्त असते, जितका जास्त अँगल असेल तेवढी रिएक्टिव्ह पॉवर जास्त असते. थँक्यू व्हेरी मच. चॅनलला सबस्क्राईब करा अचिव्हर्स अकॅडमीला, आणि तुम्हाला कोणते लेक्चर्स पाहिजे, कोणत्या टॉपिक वरती लेक्चर्स पाहिजे कमेंट मध्ये सांगा मला, आणि कुठून बघताय तुम्ही लेक्चर ते पण कमेंट मध्ये टाका. ठीक आहे, तुम्हाला जे पण लेक्चर पाहिजे असेल ते तुम्ही मला कमेंट मध्ये टाकले, मी कमेंट रीड करतो तुमच्या, आणि त्यानुसार मग मी नवीन व्हिडिओ बनवत जाईल पाहणं. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच, बाय, टेक केअर.